आजच्या कथेचे नाव दाराकडे लागलेले दोन डोळे. सकाळी तो ऑफिसला जाताना नेहमीसारखंच म्हणाला, सायंकाळी लवकर येतो हं. तिने हसत उत्तर दिलं, हो, आज खरंच लवकर या. त्याने माऊला जवळ घेतलं, तिच्या गालावर पापी घेतली. बाबा येईपर्यंत आईला जास्त त्रास द्यायचा नाही बरं का. माऊने त्याच्याकडे पाहून गोडसं हसू दिलं आणि त्याची कॉलर पकडली. दोघेही हसले. थोड्या वेळाने तो निघाला. दार बंद झालं आणि घरात पुन्हा त्या दोघी उरल्या, आई आणि तिची माऊ. दिवस त्यांचा नेहमीसारखाच सुरू झाला. माऊला फ्रेश करणं, तिचं दूध, कपडे, मग तिला झोपवायचा प्रयत्न आणि माऊ झोपली की आई स्वयंपाकघराकडे धावायची. 2 घास खाणार तोच आतून माऊचा रडायचा आवाज. आले ग माऊ आले. पुन्हा सगळं सोडून ती तिच्याकडे. कधी माऊ तिच्या कुशीत शांत झोपायची, कधी आई काम करत असताना बाजूला बसून तिच्याकडे टुकूटुकू पाहायची. कधी अचानक इतकं गोड हसायची की त्या एका हसण्यात आईचा सगळा थकवा विरघळून जायचा. दिवसभर घरात त्या दोघींचंच छोटंसं जग असायचं. दुपारी दोघे खिडकीत बसल्या होत्या. बाहेर रस्त्यावर लोकांची ये जा सुरू होती. आईने माऊचे छोटे छोटे पाय हातात घेतले. बाबा कुठे गेलेत ग. माऊ तिच्याकडे पाहून हातपाय हलवत हसली. आईही हसली. ऑफिसला गेलेत आपल्यासाठी. माऊचा छोटासा हात स्वतःच्या गालावर ठेवत ती म्हणाली. आणि आपण दोघींनी दिवसभर त्यांची वाट बघायची, हो ना. माऊ काहीतरी किलबिलली. आई म्हणाली, हो हो, मला सगळं कळलं. दिवस कसा गेला कळलंच नाही. पण संध्याकाळ झाली की घराचं वातावरण बदलायचं. 6 वाजले. तिने स्वयंपाक आवरायला सुरुवात केली. माऊला स्वच्छ कपडे घातले, तिचे केस नीट केले, तिला मांडीवर घेतलं. बाबा आता येतील, ती माऊला सांगत होती, की स्वतःलाच. कदाचित दोघींनाही. 6:30 वाजले. नेहमी याच वेळेत त्याचा फोन यायचा. आज फोन आला नाही. तिने मोबाईल उचलला. मेसेज नाही. 7 वाजले. तिने फोन केला. हॅलो. तिकडून घाईचा आवाज आला. अगं आज थोडं काम आलं आहे, मला उशीर होईल. किती? तासभर बहुतेक. ठीक आहे, एवढंच बोलली ती. फोन ठेवला. माऊ तिच्याकडे बघत होती. ती हसली. बाबांना उशीर होणार आहे ग. आणि पुन्हा तिच्याशी खेळायला लागली. 1 तास तर सहज जाईल असं तिला वाटलं. पण 8 वाजले. तो अजून आला नव्हता. माऊ थोडी चिडचिड करू लागली. तिने तिला दूध दिलं, खेळवलं, खिडकीजवळ नेलं. रस्त्यावर एखाद्या बाईकचा आवाज आला की तिची नजर नकळत दाराकडे जायची. हे बाबा असतील का. पण आवाज पुढे निघून जायचा. नाही. पुन्हा एखादी गाडी. पुन्हा तिची नजर दाराकडे. पुन्हा शांतता. 9 वाजले. आता जवळजवळ 3 तास झाले होते. घरात सगळं होतं. लाईट्स चालू होत्या, टी व्ही होता, मोबाईल होता, माऊ तिच्या कुशीत होती. तरीही काहीतरी नव्हतं. एक विचित्र रिकामी जागा. दिवसभर तिला एकटं वाटलं नव्हतं. माऊ तिच्यासोबत होती. तिचं हसणं, रडणं, दूध, झोप, खेळ, सगळ्यात वेळ निघून गेला होता. पण संध्याकाळ जसजशी रात्रीत बदलत गेली तसतशी मनातली ती रिकामी जागा मोठी होत गेली. आणि तिला अचानक जाणवलं, दिवसभर ती फक्त नवऱ्याची वाट पाहत नव्हती. ती त्या माणसाची वाट पाहत होती ज्याच्याकडे दिवसाचा सगळा थकवा शब्दांशिवाय ठेवता येतो. ज्याला सांगता येतं, आज माऊने मला खूप दमवलं. आज तिने नवीन काहीतरी केलं माहिती आहे. आज मला जरा उदास वाटतंय. आज मी खूप थकले. काही मोठ्या गोष्टी नव्हत्या. पण त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यासाठी एक व्यक्ती हवी असते. कुणीतरी फक्त ऐकणारं, चेहरा बघून विचारणारं, खूप दमलीस. आणि कधीकधी त्या एका प्रश्नानेच दिवसभराचा अर्धा थकवा कमी होतो. माऊ आता झोपेने डोळे चोळत होती. तिने तिला कुशीत घेतलं. खोलीत मंद लाईट ठेवला. झोप आता, बाबा येतील. पण माऊ ही पूर्ण झोपत नव्हती. बाहेर एखादा आवाज झाला की ती हलकेच डोकं वर करायची. आईला ते पाहून हसू आलं.
तुलाही बाबांची वाट बघायची आहे का गं? माऊने तिच्या चेहऱ्यावर छोटासा हात ठेवला आणि त्या स्पर्शाने आईचे डोळे पाणावले. ती स्वतःच हसली. अरे, मी रडते कशाला? पण त्या 2 थेंबात राग नव्हता, तक्रारही नव्हती. फक्त एखाद्याची खूप सवय झाली की त्याच्या गैरहजेरीमध्ये निर्माण होणारी पोकळी होती. कधीकधी प्रेम खूप मोठ्या शब्दात दिसत नाही. ते फक्त अशा वाट पाहण्यात दिसतं. फोनकडे पुन्हा पुन्हा पाहण्यात दिसतं. दाराबाहेरच्या प्रत्येक आवाजाला ओळखीचं समजण्यात दिसतं आणि मनात वारंवार एकच विचार येण्यात दिसतं. आता तरी आले असतील का? 9:20 बाहेर बाईकचा ओळखीचा आवाज आला. ती अचानक थांबली. कान दिला. माऊही शांत झाली. गेट उघडल्याचा आवाज. पायऱ्यांवर पावलं. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. माऊ, ती हळूच म्हणाली. बाबा आले बहुतेक. आणि तेवढ्यात दाराची बेल वाजली. क्षणभरापूर्वी ज्या घरात एक विचित्र शांतता होती, तिथे अचानक जणू जीव परत आला. तिने दार उघडलं. समोर तो उभा होता. चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा. हातात बॅग. सॉरी गं, खूप उशीर झाला. ती काही बोलण्याआधीच माऊची नजर बाबांवर पडली. क्षणभर ती एकटक त्यांच्याकडे बघत राहिली आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर इतकं मोठं हसू आलं की 3 तासाची सगळी वाट एका क्षणात संपली. माऊने जोरजोरात हातपाय हलवायला सुरुवात केली. किलबिल आवाज काढला. दोन्ही हात बाबांकडे पुढे केले. तो ताबडतोब बॅग खाली ठेवून तिच्याकडे आला. अरे माझी माऊ, त्याने तिला उचलून घेतलं. माऊ त्याच्या छातीवर आनंदाने हलत होती. त्याचा चेहरा छोट्या हातांनी पकडत होती. कधी दाढीला हात लावत होती, कधी शर्टची कॉलर ओढत होती आणि पुन्हा पुन्हा हसत होती. तो तिच्या गालावर पाप्या घेत म्हणाला, बाबांची आठवण आली होती का? ती उत्तर देऊ शकत नव्हती. पण तिच्या त्या आनंदात उत्तर स्पष्ट होतं. आई दारात उभी राहून दोघांकडे पाहत होती. 3 तासापासून मनात साठलेली पोकळी क्षणात कुठे गायब झाली तिलाच समजलं नाही. तो तिच्याकडे पाहून म्हणाला, खूप दमलीस? तिने आधी नेहमीसारखं नाही म्हणायला तोंड उघडलं. पण आज ती थांबली. हळूच म्हणाली, हो. 2 क्षण शांत राहून पुन्हा म्हणाली, आणि तुमची खूप आठवण आली. तो तिच्याकडे बघत राहिला. नंतर एका हातात माऊला धरून दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला. मलाही. एवढंच. काही मोठा संवाद नाही, कोणतं फिल्मी वाक्य नाही, पण तिला तेवढंच पुरेसं होतं. थोड्या वेळाने तो माऊसोबत खेळत होता. ती स्वयंपाकघरात जेवण गरम करत होती. आता त्याच घरात पुन्हा आवाज होते. माऊचं खळखळून हसणं. अरे माऊ, बाबांचे केस सोड. आज आईला खूप दमवलं का? माऊ काहीतरी किलबिली. स्वयंपाकघरातून आई म्हणाली, तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका हां. दिवसभर काय केलंय मला विचारा. तो हसला. माझी माऊ, ती तर खूप शहाणी आहे. आईही हसली. काही वेळापूर्वी जे घर मोठं वाटत होतं, तेच घर आता अगदी भरलेलं वाटत होतं. तिने स्वयंपाकघरातून बाहेर पाहिलं. बाबा आणि माऊ एकमेकांकडे पाहून हसत होते. आणि तिच्या मनात एक विचार आला. घर 4 भिंतीने पूर्ण होत नाही. कधीकधी घर पूर्ण होण्यासाठी फक्त एका ओळखीच्या पावलांचा आवाज पुरतो. एक दार उघडणं पुरतं, एक आलो पुरतं, आणि दिवसभर आईसोबत असलेल्या त्या छोट्याशा माऊसाठी बाबा घरी आले. हा कदाचित दिवसातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. आणि आईसाठी? तिच्यासाठी तो फक्त नवरा घरी येण्याचा क्षण नसतो. तो असतो दिवसभर मजबूत राहिलेल्या मनाला पुन्हा कोणाच्या तरी खांद्याची आठवण होण्याचा क्षण. त्या रात्री माऊ दोघांच्यामध्ये शांत झोपली. तिचा छोटासा हात आईच्या हातावर पडला होता. तो हळू आवाजात म्हणाला, आज खरंच इतकी आठवण आली होती? ती हसली. हो. इतकी? तिने झोपलेल्या माऊकडे पाहिलं, मग त्याच्याकडे, आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, तुम्ही घरी येताना तेव्हा आम्हा दोघींचा दिवस पूर्ण होतो. तो काही बोलला नाही. फक्त तिचा हात हातात घेतला. खोलीत पुन्हा शांतता झाली. पण यावेळी ती शांतता रिकामी नव्हती.
ती पूर्ण होती. दिवसभर घरात आई आणि तिची छोटीशी माऊ हसणं, रडणं, खेळणं, घरकाम आणि दोघींचं छोटंसं जग. पण संध्याकाळ झाली की नजर नकळत दाराकडे लागते. आज बाबांना घरी यायला 3 तास उशीर झाला. घरात सगळं असूनही काहीतरी रिकामं वाटत होतं. कारण कधीकधी आपण फक्त एका व्यक्तीची वाट पाहत नसतो. आपण त्या माणसाची वाट पाहतो ज्याच्याकडे दिवसाचा सगळा थकवा शब्दांशिवाय ठेवता येतो. आणि मग दाराची बेल वाजते. बाबा दिसतात. माऊच्या चेहऱ्यावर मोठं हसू येतं. आणि काही क्षणापूर्वी रिकामं वाटणारं घर पुन्हा पूर्ण होतं. ही कथा प्रत्येक त्या आईसाठी आहे जी दिवसभर आपल्या बाळासोबत असते आणि संध्याकाळी एका ओळखीच्या पावलांच्या आवाजाची नकळत वाट पाहते. कथा मनाला भिडली तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.